हिरव्यागार डोंगर रांगांनी वेढलेलं आणि पावसाच्या सरींनी न्हालेलं हे आपलं लाडकं कोकण. केवळ निसर्गाची देणगीच नाही, तर इथली खाद्य संस्कृती देखील तितकीच समृद्ध, चवदार आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज आपण पाहणार आहोत याच घराच्या आठवणींनी भरलेला गावरान सुकं चिकन बनवण्याचा प्रवास. प्रत्येक पदार्थाला स्वतःची एक गोष्ट असते. हळद, मीठ, मिरची, गरम मसाले हे फक्त पदार्थ नाहीत, तर या मातीची चव आहे. गरम तेलात कांद्याची गोडसर चव, आलं लसूण पेस्टचा सुगंध, हे सर्व मिश्रण जेव्हा एकत्र येतं तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वयंपाक सुरू होतो. या प्रत्येक गोष्टीला एकत्र करून चिकनला मॅरिनेट केलं जातं. यामुळे चिकनच्या आतपर्यंत ही अस्सल चव मुरते. लालसर झालेल्या या मसाल्यात जेव्हा मॅरिनेट केलेलं चिकन जातं, तेव्हा एक वेगळीच रासायनिक क्रिया सुरू होते. या चिकनला शिजवण्यासाठी बाहेरून पाणी वापरलं जात नाही. हे स्वतःच्याच रसात शिजतं. मंद आगीवर झाकून ठेवलेल्या या चिकनमधून बाहेर येणारी वाफ ही चवीची प्रक्रिया पूर्ण झाल्याचं प्रतीक आहे. हळूहळू चिकन मऊ होतं आणि मसाल्यांची चव पूर्णपणे शोषून घेतं. ही फक्त सजावट नाही, तर ही चव आणि सुगंधाची परिपूर्णता आहे. प्रत्येक घास जिभेवर ठेवल्यावर या मातीची, या घराची आणि या परंपरेची आठवण होते. आजही या पडक्या घरात ही चव जिवंत आहे. ही फक्त एक रेसिपी नाही, तर अनेक पिढ्यांच्या आठवणींचा एक ठेवा आहे. इथे या जुन्या पडक्या घराच्या शांततेत आजही एक जुनी परंपरा जिवंत आहे. आधुनिकतेच्या कोलाहलापासून दूर आजही चवीचा अस्सल शोध घेतला जातो. कोकणाच्या मातीचा गंध जेव्हा उकळत्या तेलात मिसळतो, तेव्हा जन्म घेतं एक खास बेत, रान मसाल्यातलं काळं चिकन.